नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण सिल्क थ्रेडचे क्लासेस घेत आहोत. आजचा तिसरा क्लास आहे. 2 क्लासेस आपले पूर्ण झालेले आहेत. पहिल्या क्लासमध्ये आपण चेन स्टिच कशी करायची सिल्क थ्रेडची ते बघितलेलं आहे. तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो, तसेच टेक्निक घेऊन येत असतो, तसेच जे अपडेट्स येत राहतात डिझाईन्सचे, स्टिचेसचे तेही घेऊन येत असतो. तर आज आपण आउटलाईन कशी करायची ते बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण जर बिगिनर्स असतील, त्यांना सिल्क थ्रेड वर्क येत नसेल तर ते शिकू शकतील फ्रीमध्ये घरी बसून. तर याआधीची आपली जी प्लेलिस्ट आहे ती पूर्ण बेसिक क्लासची आहे. ती प्लेलिस्ट आधी तुम्ही बघून घ्या, ती शिका. त्यानंतर ही सिल्क थ्रेडची जी प्लेलिस्ट आहे, सिल्क थ्रेडचे जे मास्टर क्लास आहे त्यामध्ये सगळे स्टिचेस जे आहेत ते कवर होणार आहेत यापुढे. तर आजचा तिसरा क्लास आहे. यानंतर ही सगळे स्टिचेस येणार आहेत. लोडिंग वर्क, झिगझॅग लोडिंग स्टिच कशी करायची, त्यानंतर नेकला आउटलाईन कशी करायची, नेक डिझाईन कशी करायची, ते सगळे जे डिझाईन्स असतात, स्टिचेस असतात, ते सगळे कवर होणार आहेत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सिल्क थ्रेड वर्क शिकण्यासाठी. आणखी डोली वर्क कसं करायचं, एलिफंट वर्क कसं करायचं तेही यापुढे आपण शिकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आता आपण आधी बघितलेलं आहे सिल्क थ्रेडची चेन स्टिच आपली झालेली आहे. त्यानंतर आपण शेप बघितले. शेप कशासाठी बघितले, जर आपण ब्लाऊजमध्ये पानांचं किंवा फुलांचा आकार जर करणार असलो तर आपल्याला शेपमध्ये जे शार्पनेस आहे ते करावं लागतं. त्यासाठी आपण इथं शेप बघितले. आणखी यामुळे प्रॅक्टिस आपली चांगली होते. आणखी आता इथं मी लोटस जे आहे ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. लोटसला आपल्याला आउटलाईन करायची आहे सिल्क थ्रेडची. क्लास 3मध्ये आपण आउटलाईन करणार आहोत. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप करत असाल तर मला नक्की इमेज शेअर करा, आणखी कमेंट करायलाही विसरू नका. तर इथं वर्कला मी सुरुवात करत आहे. अशा प्रकारे इथं 2 तारची निडल मी घेतलेली आहे. क्लास 1 आणि क्लास 2मध्ये मी पूर्ण डिटेल्स सांगितलेले आहेत की निडल कोणकोणती यूज करायला पाहिजे. परत एकदा मी सांगते, तुलिपची निडल तुम्ही वापरू शकता. 14.05ची जी निडल आहे तुलिप ब्रँडची, तीही तुम्ही यूज करू शकता. मी जी ही आत्ता निडल यूज करत आहे ती तुलिप ब्रँडची निडल आहे. चेन स्टिच कशा पद्धतीनं करायची ते सगळं क्लास 1 पासून आपण इथं सुरुवात केलेली आहे सिल्क थ्रेडच्या क्लासला. तर पहिल्यापासून तुम्ही क्लास अटेंड केला तर नक्की तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क करता येणार आहे. आणि यात सगळ्यात जे महत्त्वाचं आहे ते प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, जी प्लेलिस्ट आहे, ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जाऊन चेक करू शकता. आणखी देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कसं करायचं, त्या सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच आणखी काही आपल्या शंका असतील, जर आपल्या लक्षात येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर डायरेक्ट मेसेजही करू शकता. तर इथं आपल्याला एंड नोट करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही, असं शार्प पद्धतीनं जे आहे ते टोक आलेलं आहे. अशा पद्धतीनं येईपर्यंत आपल्याला इथं प्रॅक्टिस ही करावी लागणार आहे, प्रॅक्टिस ही करायची आहे. तर इथं जे आहे ते आपल्याला आउटलाईन साठीचं दुसरं जे लीफ आहे ते मी घेतलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने इथं शिकवत आहे मी, काहीही अवघड नाही आहे. सिल्क थ्रेड वर्क करताना खूप जण घाबरतात की आम्हाला येणार नाही येणार. इथं परत मी इथं लॉक केलेलं आहे. लॉक म्हणजे छोटंसं एक टाका इथं टाकायचं आहे, त्याला आपण लॉक स्टिच म्हणतो. त्यामुळे जे वर्क आहे ते हलणार नाही किंवा अलीकडे येणार नाही. त्यामुळे जे टोक आहे ते शार्प दिसण्यास मदत होते पानाचा, आणि पानाचा आकार जो आहे तो छान आणि सुपिरियर दिसतो. तर अशी पेंटिंग करून त्यानंतर पानांना तुम्ही
सिल्क थ्रेडनं आउटलाईन करू शकता. खूप छान असं वर्क दिसतं. ब्लाऊजवरती बुट्टे तुम्ही टाकू शकता या पद्धतीचे. आणखी काही इन्क्वायरी करायची असेल, क्लास संदर्भात विचारायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ट्रेसिंगचेही खूप व्हिडिओ आलेले आहेत. प्रत्येक माझ्या डिझाईनमध्ये मी ट्रेसिंगची मेथड जे आहे ते आपल्याला सांगत असते की मोबाईल ट्रेसिंग कशा पद्धतीनं करायचं, तसेच पेपर कसा बनवायचा डिझाईनचा. जर तुम्ही आरी वर्क करणार असाल तर ब्लाऊजचं आपल्या मापानुसार पेपर कसा बनवायचा ते प्रत्येक मी व्हिडिओ काही टिप्स देत असते, टेक्निक सांगत असते. त्या पद्धतीनं तुम्ही ट्रेसिंग करू शकता. प्रत्येकजण आवड म्हणूनही करत असतो, पण आवडी बरोबर जर बिझनेस करायचा असेल आरी वर्कमध्ये तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे ते फॉलो करू शकता. कारण यानंतरचे जे व्हिडिओ येणार आहेत ते बिझनेस रिलेटेड येणार आहेत. तसेच फक्त ब्लाऊज आणि साडी कुर्ता मर्यादित न राहता आपले वर्क आपण प्रोडक्ट कसे बनवू शकतो त्यानुसार वेगवेगळे ब्रुचेस करू शकतो आरी वर्कचे. तसेच वेगवेगळे प्रोडक्ट बनवू शकतो, आणखी ते सेलही करू शकतो. ते सगळं जे मेथड आहे ते सगळं आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं. आणखी यानंतर आपल्या व्हिडिओ मार्फतही आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही आरी वर्कचं एक बिझनेस ब्रँड बनवू शकता. स्वतःचं एक बिझनेस आहे तो वेगळा तुम्ही तयार करू शकता. फक्त आवड म्हणून न करता त्यातून पैसे कसे कमवायचे हेही त्यामध्ये शिकवलं जाणार आहे. आणि स्वतःचं ज्यावेळी आपण एक सोशल मीडिया अकाउंट बनवायचं झालं किंवा एक जो ब्रँड आहे आपला तो निर्माण करायचा झाला तर सगळ्यात आधी जी शंका येते ती हे येते की किती खर्च येणार. तर काही खर्च येत नसतो, फक्त आपली तयारी लागते प्रत्येक काम करण्याची. जर तयारी असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आणि एकदा तुम्ही बिझनेसमध्ये यशस्वी झाला तर मग पुढे तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचता आणि तुमची जी कला आहे ती लोकांपर्यंत नक्की पोहोचणार. अशा पद्धतीनं आउटलाईनचा जो आजचा व्हिडिओ होता, आजची जी आपली डिझाईन आहे ती पूर्ण होत आलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. परत एकदा सांगते, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जण व्हिडिओ